द्वारकानाथ संसगिरी यांच्या बर्थ अॅनिव्हर्सरी बद्दल हा वेगळा व्हिडिओ बनवण्याचं कारण, जे बरेचसे पैलू आहेत ते समाजापर्यंत आले नाहीत, कदाचित येऊ शकले नाहीत, कारण काही असतील. सगळ्यात एक महत्वाचा पैलू म्हणजे द्वारकानाथ संसगिरी सरांची माणुसकी. उदाहरण, त्यांच्याच एका पुस्तकात त्यांनी म्हटलंय, पूर्वी काही माणसं असायची की उसने उधार पैसे मागायचे, की एक माणूस वार लावून पैसे मागायचा पण ते पैसे द्यायचे. कारण आज मदतीची आश्वासनं, पोकळ आश्वासनं बरीच देतात. मैं तुम्हारे लिए खडा हूं, आप कोई भी उलझन में फंस जाए तो मैं तुम्हारे साथ हूं. अरे कशाला आश्वासनं देत आहेत? संसगिरी स्वतः आर्थिक मदत करायचे. लक्षात घ्या, आर्थिक मदत करणं तेव्हाही सोपं नव्हतं, आताही सोपं नाही. ते त्या व्यक्तीला आर्थिक मदत करायचे त्यांच्या पुस्तकात आहे. हा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे माणुसकी, म्हणजे जी दिसली त्याच्याबद्दल कोणी बोललं नाही. म्हणजे बरेचसे गुण, माणसं असे असे फॅन्स तुमचे तयार नाही होत. फॅन्स तयार होण्यासाठी तुमच्यात तेवढे गुण असावे लागतात. एक म्हणजे माणुसकी. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं असलेलं राजकीय भान. ते क्रिकेट समीक्षक होते, गाण्याचं उत्तम ज्ञान होतं, पण त्या त्या देशातील त्या त्या परिस्थितीचं, त्या त्या वेळचं राजकीय भान. सगळ्यात महत्वाचं उदाहरण, 2009चा सुमार असेल, मी श्रीलंकेला जाणार होतो. ते म्हणाले, अरे बाबा आता श्रीलंकेला जाऊ नको, परिस्थिती चांगली नाही. मला हे माहिती नव्हतं, संसगिरींना माहिती होतं. मी 2010 साली श्रीलंकेला गेलो तेव्हा परिस्थिती निवळली होती. त्यांनी मला अलर्ट केलं. हा अलर्टनेस, सावध चित्तता, हा फार महत्वाचा गुण होता, जो फार कमी पत्रकारात दिसतो. त्यांचं क्रिकेट, संगीत याच्याबद्दलचं लिखाण आहे, पण सगळ्यात महत्वाचं सावध चित्तता, राजकीय भान हे दुसरं. आणि मेडिकल नॉलेज, अर्थात पत्रकारांना मेडिकल नॉलेज असावं हे म्हणतात, पण नसतं सगळ्यांना. संसगिरी मेडिकल टर्म्स जसेच्या तसे बोलायचे. मला असं मॅडमना सुद्धा माहिती असेल, आम्ही एका ठिकाणी थंडीत कार्यक्रम केला होता त्यांचा, तर त्यांच्या तोंडून फ्रॉस्ट बाईट हा शब्द मी ऐकल्यावर मी थोडासा भास्तावर, यांना कसं माहिती. पण फ्रॉस्ट बाईट हा शब्द सगळ्यांना माहिती नसतो. थंडीतही बळी जातात, उन्हाळ्यातही बळी जातात. हीट स्ट्रोक हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, पण फ्रॉस्ट बाईट हा शब्द जसाचा तसा मेडिकल टर्म्स संसगिरींना माहिती होत्या. बऱ्याचशा मेडिकल टर्म्स ते प्रॉपर मेडिकल टर्म्समध्ये ॲज अ डॉक्टर, मी डॉक्टर असल्यासारखं बोलायचे, की त्या मेडिकल टर्म्सला ते थोडंसं मराठीकरण करायचे नाहीत. ॲज इट इज फ्रॉस्ट बाईट, ॲज अ फ्रॉस्ट बाईट असं ते म्हणायचे. हा त्यांचा गुण होता. बरेचसे गुण आहेत जे लोकांसमोर आले नाहीत. धन्यवाद.